नमस्कार मित्रांनो, सध्या घराघरात एकच चर्चा आहे, ती म्हणजे भोंदू बाबा अशोक खरातची. असं मंडळी, या भोंदू बाबा अशोक खरातचे आता एक एक पैलू, त्यांनी केलेले कारनामे, त्याचा भूतकाळ असेल, त्याचं आत्ताचे वर्तमानातले वेगवेगळे किस्से असतील, त्यांनी जे काही केलेलं ते समोर येताना दिसतंय आणि त्याबद्दल मोठी चर्चा होताना दिसते. एवढं सगळं घडत होतं आणि हे सगळं घडत असताना या अंक ज्योतिष म्हणवल्या जाणाऱ्या अंकशास्त्राचा अभ्यास असणाऱ्या, म्हणजे तो म्हणायचा की मला अंकशास्त्राचा अभ्यास आहे, या ज्योतिषाकडे, या बाबाकडे बरीच लोक जात होती, ज्यामध्ये महिलांचं शोषण झाल्याचं आपण बघितलं, ज्यामध्ये बऱ्याच लोकांना आर्थिक गंडा देखील, म्हणजे काही वस्तू देण्याच्या नावाखाली, म्हणजे ज्या मंतरलेल्या आहेत, सिद्ध केलेल्या आहेत, यांनी तुमचं कल्याण होईल असं सांगत तो गंडवायचा. यातनं आता आणखीन एक बाजू, म्हणजे त्याच्या भूतकाळातली एक गोष्ट जी आहे ती समोर आली आहे, जी मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्यातनं मी हा प्रश्न उपस्थित करणार आहे. खरंच या भोंदू अशोक खरातचा अंकशास्त्राचा, अंक ज्योतिषाचा अभ्यास होता का? पण तत्पूर्वी मी जरा तुम्हाला थोडंसं तुमच्या गावाकडे नेतो. बघा ना, गावात वावरत असताना भल्या पहाटे असेल किंवा भल्या सकाळी किंवा काही एक ठराविक वेळ दिवसातली, त्यावेळी काही लोक तुमच्या दाराशी आहाळी देताना तुम्हाला आठवत असतील. आहाळी म्हणजे आवाज देताना. ते बघा, ज्यामध्ये एक ज्योतिषी, एक बाबा गावामध्ये फिरताना दिसायचा आणि जो मोठ्याने आवाज द्यायचा. काय आवाज द्यायचा? भविष्य सांगणार, प्रश्नाचे उत्तर करणार, उत्तराचा प्रश्न करणार, खरं कधी आम्ही तुम्ही कोणाला सांगणार नाही, खोटं कधी आम्ही बोलणार नाही. हे माय, कोणी हाय का घरात? दारात खेळणारं पोरगं हळूच पुढे यायचं, म्हणजे तिथं कुणी ना, म्हणजे ज्या घरासमोर तिने आवाज दिलेला असायचा त्या घराच्या अंगणात खेळणारं पोरगं जे ते आपसूक पुढे यायचं या बाबाचा आवाज ऐकल्यानंतर, आणि मग ते पोरगं सुद्धा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या बाबाकडे पाहून, त्या ज्योतिषाकडे पाहून विचारायचं, काय हो बाबा, काय म्हणता? मग तो हळूच त्या मुलाला विचारायचा की लेकरा, कुणी हाय का घरात? म्हणजे हा प्रश्न विचारल्यानंतर ते पोरगं म्हणायचं, नाही बा, सगळे शेतावर कामाला गेले, दुपारीच्याला येतील, कोणीच नाही का घरात? त्यावर ते पोरगं उत्तर द्यायचं, नाही म्हणजे तशी आई आहे, पण आई चुलीवर भाकऱ्या करते, स्वयंपाक बनवते. मग हे सगळं कळल्यानंतर बाबा त्या अंगणातल्या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींचा अंदाज घ्यायचा. म्हणजे अंदाज म्हणजे काय, की तिथं नेमकं काय दिसतंय, काय वस्तू ठेवलेल्या आहेत, या घराची नेमकी परिस्थिती काय, आणि मग त्याला अंगणात फिरणाऱ्या कोंबड्या देखील दिसायच्या. आणि पुन्हा तो हळी देतो, म्हणजे त्याला कळलेलं असतं की या घरात माय आहे, म्हणजे घरातली बाई आहे. आणि मग तो आवाज देतो की हे माय, कुणी आहे का घरात? घरातली माय. मग हा आवाज ऐकल्यानंतर लगबगीने हात पुसत बाहेर येताना दिसते. आणि मग बाई समोर आल्यानंतर ज्योतिष महाराजांचा आवाज पुन्हा चढतो, बाबांचा आवाज पुन्हा चढतो. भविष्य सांगणार, प्रश्नाचे उत्तर करणार, उत्तराचा प्रश्न करणार, भविष्याचे वर्तमान करणार, वर्तमानाचं भविष्य करणार, भूतकाळाला पिळून वर्तमान सुधारणार. माय महाराजांकडे बघू लागते आणि ती काहीतरी बोलणार. त्यात महाराज बोलतात. काय बोलतात? माय, काय बी बोलू नको, तुझ्या मनातला सगळा अंधार, दुःख, दुखणं सगळं काय मला कळतं बघ. सगळं कळतंय मला, सगळं दिसतंय माझ्या डोळ्यासमोर. माय, तुझ्या घराला दार आहे, दाराला उंबरा आहे, उंबऱ्याच्या खेळायला लक्ष्मी ठेच कळून तुझी परत गेली माय. माय, खोटं कधी बोलणार नाही, खरं कधी आम्ही कोणाला सांगणार नाही, आहे की नाही माय? बघ माय, तुझं दुःख आता दूर करतो. बघ, तुझ्या कोंबड्याची डझनभर अंडी मला दे. नाही म्हणजे मला खायची नाहीत बघ ती, तर तुला छळणारा, तुझ्या कुंडलीवर ठाण मांडून बसलेल्या पिशाच्याला अंड्याचा नैवेद्य देत मी त्याला शांत करणार आहे आणि नदीवर अतृप्तांना शांत करत विहिरीतील नागाला भोग लावणार आहे. असं म्हणणारा, असा संवाद साधणारा एक बाबा, एक ज्योतिष तुम्हाला सगळ्यांना आठवतो का? निश्चितपणे आठवत असेल. हो, आता तुम्ही म्हणाल की एवढा सगळा किस्सा गावातला, हा सगळा संवाद मी तुम्हाला का सांगितला? याची आठवण करून देण्याचं एकच कारण म्हणजे घराघरात अंकज्योतिष, अंकशास्त्रकार, जो स्वतःला स्वयंघोषित खराची जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्याच्यात सध्या मोबाईलवरती एक मेसेज फिरतोय, गमतीशीर मेसेज आहे. तो म्हणजे असा आहे की नाशिकमध्ये घराच्या बाहेर म्हणे कुणी आहे का घरात असं विचारल्यानंतर लोकांना घराच्या ऐवजी खरात हा शब्द ऐकू येतो. जाऊ दे, गमतीचा विषय सोडून द्या. पण आत्ता सांगितल्याप्रमाणे, म्हणजे हा सगळा प्रसंग मी तुम्हाला सांगितला, हा ज्योतिषी तुम्हाला मी सांगितला, हा बाबा कशा पद्धतीने संवाद साधायचा आणि त्याच्या पद्धतीने घरासमोर गेल्यानंतर मी तुमचं भविष्य सांगतोय, पायाची आडी काढा, कारण ही आडी जी आहे ती तुमच्या आयुष्यालाही बसलेली, असं सांगत लोकांकडनं काय जे काही यथाशक्ती समोरच्याकडनं मिळेल ते मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. पण याची तुलना मी खरातशी करत नाही या कारणाने, कारण या खरातने जे कारनामे केले, ज्या लाखो रुपयांना वस्तू देत लोकांना लुटलेलं आहे,
ते खरंच भयानक आहे. मी जसं तुम्हाला म्हणालो की हा ज्योतिष खरात जो आहे तो टेबल डिप्लोमसी, मुद्दाम हा शब्द वापरतोय कारण जे काही टेबलावरती घडलेलं आहे ते व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, ते अत्यंत गलिच्छ होतं, त्याच्याबद्दल बोलूच नाही खरं तर. म्हणजे चीड येते, द्वेष येतो. याच टेबलवरती कागदावरती अंक ज्योतिष मांडत हा बाबा खरात भविष्य सांगायचा आणि अनेकांना गंडा घालायचा. खरंच हा भोंदू खरात जो स्वतःला अंकज्योतिष अंकशास्त्रकार म्हणायचा, त्याचं अंकशास्त्र पक्क होतं का, म्हणजे अशी शंका यावी अशा गोष्टी समोर येताना दिसत आहेत. हे सगळं तुमच्यासमोर मांडण्याचं कारण असं की भोंदू खरातचं शाळेतलं प्रगती पुस्तक, त्याची मार्कलिस्ट जी आहे ती समोर आलेली आहे. हो, मार्कलिस्ट त्याची 10वीची. म्हणजे भोंदू अशोक खरात 10वीच्या परीक्षेत नापास झाला होता अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे खरात हा जन्मतारीख सांगितल्यानंतर अंकशास्त्राचा अभ्यास असल्याचं सांगून वार आणि भविष्य सांगायचा. तो खरातच 10वीच्या परीक्षेत गणित विषयात चक्क नापास आहे. मग प्रश्न असा आहे की कसं काय तो या अंकशास्त्राचा आधार घेत लोकांचं भविष्य सांगायचा, कसं काय त्याचा अंकशास्त्र पक्का असू शकतो. अशोक खरात याचं मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कांडळवाडी आहे आणि तो शिक्षणासाठी वावी इथल्या शाळेत येत होता. 1 जून 1965 ही त्याची जन्मतारीख आहे. हाच तो अशोक खरात ज्याचं शाळेत नाव लक्ष्मण एकनाथ खरात असं होतं. याच नावाने त्याने मार्च 1983 मध्ये 10वीची परीक्षा दिली होती, ज्याचा बैठक क्रमांक बघा तो देखील आपल्याला मिळालेला आहे. तो आहे C5234-1. या आसन क्रमांकाने त्यांनी परीक्षा दिलेली होती. त्यात खरात नापास झाल्याचं दिसून येतं. आता खरातला त्यावेळी कोणकोणत्या विषयात किती मार्क मिळाले होते ते देखील मी आपल्याला सांगतोय. या भोंदू खरातला मराठी विषयात 39, इंग्रजीमध्ये 37, गणितात बघा किती 28 मार्क मिळाले होते, विज्ञानमध्ये 62, समाजशास्त्रात 38, हिंदीमध्ये 47 असं एकूण याची जर गोळाबेरीज केली तर ती होते 251 गुण त्याला मिळाले होते. 2 विषयात हा भोंदू बाबा खरात नापास आहे. मग तो कसं काय स्वतःला अंकज्योतिषकार अंकशास्त्रकार म्हणवत होता. अशोक खरातचं शाळेतील नाव लक्ष्मण असं होतं असं देखील कळतं आणि त्यानंतर 1995 मध्ये त्यानं शाळेतून दाखला काढला आणि त्यानंतर त्याने गॅझेटद्वारे त्याचं नाव अशोक केलं असावं अशी शक्यता आहे. ही माहिती त्याच्या त्याचे 2 क्लासमेट आहेत, शाळेतले सोबती आहेत, यांनी दिली आहे. मग तुम्हा आम्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की हा स्वयंघोषित अंकज्योतिष अशोक खरात अंकशास्त्राच्या आधारावर इतरांचं भविष्य कसं काय सांगत असणार. मग तो जे काही टेबलवरच्या कागदावर मांडत होता ते नेमकं काय होतं. असं बऱ्याच वेळेस व्यक्तीला समोरच्याचा चेहरा वाचता येतो, कारण काही वेळेला जर आपण लक्षात घेतलं तर सगळ्यांची दुःख ही एकसारखीच आहे. मग ती कुठली असू शकतात. घरातलं आरोग्य असेल, घरातली आर्थिक परिस्थिती असेल, काहीतरी नोकरीबद्दलची संकटं असतील, या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन, या सगळ्या विषयांना घेऊन हा त्याचं भांडवल करून समोरच्याला गंडवत होता का. बरेच प्रश्न आहेत मंडळी. अजून मला असं वाटतं पोलिसांचा तपास सुरू आहे. तुम्हाला देखील हा प्रश्न असणार की या तपासातनं पुढे नेमकं काय काय पुढे येतंय. पण या सगळ्याच्यातनं परत एकदा एक प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित करतोय की ज्या भोंदू अशोक खरातची 10वीची मार्कशीट समोर आलेली आहे, ज्यात तो 2 विषयात नापास आहे, प्रामुख्याने गणित सारख्या विषयात त्याला फक्त 28 मार्क पडलेली आहेत. खरंच तो अंकशास्त्राचा आधार घेत ज्यात तो तज्ज्ञ आहे, निपुणकार आहे असं सांगत सगळ्यांचं भविष्य वर्तवत होता, हे खरं असावं. तो नेमकं करत काय होता. तो निश्चितपणे गंडवत होता हे तर समोर येत आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय या व्हिडिओच्या कमेंटमध्ये व्यक्त व्हा. सांगा तुमच्या मनातली खतखत, सांगा तुमच्या मनातली चीड आणि या सगळ्या याच्यातनं पुढे नेमकं काय व्हायला हवं हे देखील सांगून व्यक्त व्हा. आज इतकंच.